जवळजवळ 14 वर्ष झाली इथं राहायला आली. तेव्हापासून रामाचं दर्शन होतंय, काकसचिंकाची सेवा बघते, पूजा अर्चा बघते, सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती बघते. इतकं सुंदर वाटतं नाही ते की ना असं राहिलेलं जर सचिन काकाची कृपाच म्हणायचं की नाही देवाचं सगळं करायला भेटते. आणि सगळं मिळून मिसळून आहे ना ह्याची की नाही सेवाभावाने की नाही पूजा अर्चा सगळं होतंय. परत अभिषेक ही पाहायला भेटतोय आणि ही सचिन काकाशिवाय दुसरं कोणी उत्तम प्रकारे करू शकत नाही आहे. आणि ही सगळं होतंय ना काकांमुळे की नाही होतंय. रामचंद्र की जय. भुजबळ मी बोलते की माझ्या लागल्याला 50 वर्ष झालेत तेव्हापासून हे मंदिर आहे. आणि हे खूप साधं मंदिर होतं मारुतीचं, पण सर्वांच्या कृपेने सर्वांच्या आशीर्वादाने सर्व वर्गणी जमा करून हे मंदिर मोठं झालं आणि इथं रामाची स्थापना झाली. त्यामुळं सगळं इथं आणि रामाच्या इथं व्यवसायाला बायका येतात. संक्रांतीचा कार्यक्रम मोठा होतो छान. पुन्हा महाशिवरात्र हे इथं महादेव असल्यामुळं सर्व कार्यक्रम होतात. वाती लावायचा कार्यक्रम होतो, त्रिपुर वातीचा. आणि एकदम छानच हे सचिन घोडके त्यांचे वडील त्यांचे आजोबा करत होते आणि तेव्हापासूनचं हे मंदिर आहे. पण मी माझ्या देवांची भक्ती करून कुलदैवताची भक्ती करून येऊन मी राम सीता मंदिर, महादेव मंदिर, बजरंगबली मंदिर इथं येऊन दर्शन घेऊन जात असतोय. मलाही माझ्या दिवसाचा छंद आनंद देवांमध्ये घालवायला चांगलं वाटत असते. आणि प्रभू श्री रामचंद्र की जय. आणि माझ्यातर्फे रामनवमीच्या नीरा ग्रामस्थांना आणि प्लस नीरा शहराला हार्दिक माझ्यातर्फे शुभेच्छा आहे रामनवमीची.